माझं नाव सुवर्णा संकेत कोंढाळकर, महाबळेश्वर गाव आहे माझं आणि मुंबईला राहतो आम्ही. मलकापूरविषयी अनुभव सांगायचे तर खूप आहेत, पण त्यातले 3 अनुभव तुम्हाला असे सांगते की त्याने म्हणजे एकदम इम्पॉर्टंट अनुभव आहेत ते. एक फ्रेंड आहे, त्यांना बाळ होत नव्हतं. जवळजवळ त्यांना 40-45 वर्षाचे झाले असतील तरी बाळ होत नव्हतं. खूप केलं, टेस्ट ट्यूब बेबी हे ते 3 वेळा टेस्ट ट्यूब बेबी केला. 2 लाख रुपये लागतात एक टेस्ट ट्यूब बेबी करायला. सगळं फेल झालं होतं. त्यांना नंतर मलकापूरविषयी माहिती पडलं. मग नंतर ते इथे आले, वाऱ्या कंप्लीट केल्या, सगळं दर्शन वगैरे झालं. त्यांना आज जुळाची 2 मुलं आहेत आणि अजून एक जुळाची मुलं नाहीये, 2 मुलं आहेत त्यांना. पण पहिल्या मुलाच्या वेळेस ते प्रेग्नेंट होत्या तेव्हा महाराज त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं आहे. तर त्यावेळेस महाराजांनी त्यांना सांगितलेलं की तुला मुलगाच होणार आणि त्याचं नाव दत्ता ठेवायचं म्हणून. असं नंतर मुलगा झाल्यानंतर म्हणजे ते पण बघत होते महाराजांच्या लक्षात आहे का बघूया. मग बाळ झाल्यानंतर ते बाळ इथे घेऊन आले तेव्हा महाराजांनी त्याचं नाव त्यावेळेस दत्ता म्हणूनच इथे घोषित केलं. असं तो एक अनुभव आहे. माझी बहीण तिचं सेकंड मॅरेज. पहिलं तिचं थोडं नवरा दारू वगैरे प्यायचा, त्याच्यामुळे त्यांचा डिव्होर्स झालेला. इथे आल्यानंतर महाराज बोलले तुझं लग्न जमेल 5 वाऱ्याकडे. तिचं 4थ्या वारीला अनएक्सपेक्टेड लग्न जमलं. म्हणजे एवढं छान तिला स्थळ भेटलं की कधी असं इमॅजिन पण नव्हतं केलं आम्ही की एवढं चांगलं स्थळ तिला भेटेल. असं गावचं नाही, शिवचं नाही, खूप छान स्थळ भेटलं. खूप शिकलेली वगैरे माणसं भेटली. असं अजून तिसरा अनुभव मी माझा सांगते. फायनान्शियल कंडिशन माझी खूप बेकार होती. आमच्याकडे पैशा पाण्याचा जरा खूप प्रॉब्लेम चालू होता. इथे आले, मी वाऱ्या केल्या. आज शिवाय लोकांच्या कृपेने माझं खूप छान आहे. माझ्याकडे घर आहे, 3-4 गाड्या आहेत. सगळं उत्तम असं चालू आहे सध्या. मी दर्शनासाठी आज त्यांच्याकडे आहे. मोठ्या